नक्कीच 12th मॅन जर असतील तर कृपया करून पाठवायचे. दोन्ही संघाच्या 12th मॅनना विनंती असेल. ठीक आहे, कल्याण ग्लॅडिएटर संघाचे 12th मॅन आलेत आणि खोपोली संघाचे 12th मॅन आहेत का? कृपया करून बॅट्समॅनचे नाम सांगायचे. येस, डीपीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दर्शन आणि प्रसाद. डीपी फॅक्ट नक्कीच आपल्याला पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज नक्कीच फटका नक्कीच चांगला आहे. जज नाही केलाय पण मिस जज झालाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतोय 4. आणि नक्कीच एक अनाउन्समेंट असेल. जेवण या ठिकाणी नक्कीच जेवणाची सोय केली आहे तर नक्कीच या सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे जेवणाचा. विनंती असेल जेवण इथे चालू झालं तर प्रत्येकाला विनंती असेल कृपया करून जेवणाचा आस्वाद घ्यायचा. हा फटका नक्कीच फसलाय. फटका बराच काळ हवेमध्ये. झेल ड्रॉप चालाय. स्वतः झेल खाली बॉलर आपल्याला पाहायला मिळाले आणि झेल देखील ड्रॉप होत असताना पाहायला मिळाले. हा जर झेल घेतला असता तर नक्कीच थोडस दडपण प्रतिस्पर्धी संघाच्या टाकता आलं असतं. संघाचा विचार करतोय 4 चेंडू मध्ये 10 धावांची चांगली खेळी साकार केली जाते. हा फटका चांगला आहे. लाजवाब चेंडूला बिरकावलाय सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द चौकार. यस डीच्या फटकाला जवाब आहे. कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. इथे मात्र हल्ला बोल चढवला जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात 4. चांगला क्रिकेट या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. टप्पा पडल्यानंतर दिशा या ठिकाणी भरकडली होती आणि त्या दिशेची दुर्दशा मात्र या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. चौकार आला आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 धावा धावफलकावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये
या ठिकाणी नोंदवण्यात आल्या. नक्कीच अखिल पाटीलला पाहतोय गोलंदाजीची कमान मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. नक्कीच अखिल पाटीलला पाहतोय. इथून पुढे गोलंदाज अखिल पाटील सज्ज होत असतील. नक्कीच चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. इथं मिस फिल्डिंग, एका धावेचं 2 धावेत रूपांतर केलं. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर, आणि नक्कीच जसं जसं आपण पुढच्या फेरीमध्ये प्रेशर हँडल करायला शिकतो ना, तसं तसं मात्र गेम आपला इम्प्रूव्ह होत जातो. आणि जर आपण विचार केला तर फायनलमध्ये 50 धावा आणि या ठिकाणी केलेला 70 धावा, ते फायनलचं प्रेशर नक्कीच वेगळं असतं. पण सध्यापी आपण नक्कीच या स्थितीपर्यंत कुठचाही संघ पोचलेला नाही आहे अजूनही. ग्रुप स्टेजेसच्या फायनल्स, ग्रुप स्टेजेसमध्ये कोण क्वालिफाय होईल आणि कोण फायनलमध्ये पोचेल, कोणती संघ 4 संघ सेमीफायनलमध्ये घेतील, नक्कीच प्रश्नचिन्ह. नक्कीच BDCA SS हा संघ सांगत असताना सेमीफायनल मध्ये पहिला संघ ठरला ज्याने प्रवेश केला तो म्हणजे BDCA SS हा संघ. आणि तत्पूर्वी आपण जर मैदानाच्या आतमध्ये स्थिती पाहतोय तर धावचीच्या स्वरूपात नक्कीच फलंदाज या ठिकाणी बाद झाला. विकेटचा लागलाय पतंग धावचीच्या स्वरूपामध्ये. सलामीवीर फलंदाज इज बॅक टू द डगआउट. यस्टीजा असताना आपल्याला स्वरूपात पहिल्या विकेटचा जर आपण विचार करतो तर काही गरज नव्हती आपली विकेट बहाल करायची, कारण चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी नक्कीच क्रिएट झाली होती. खुलवा टप्प्याचा चेंडू आहे. यस, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न असेल, एका धाव त्या ठिकाणी घेतली जाईल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. ते म्हणजे 21 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अखिल पाटीलला पाहतोय अद्याप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एखादा मोठा फटका अजूनही आलेला नाही आहे. या षटकाचा जर आपण विचार केला तर चांगली बाद असेल. आता आलाय घुटनाडेकर तमाशा देख इन दी आर्क अँड आउट ऑफ द पार्क. चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतोय 4, चेंडू होतोय फरार. यस्टीच्या शहापूर टीमचे कॅप्टन डॉक्टर शशी यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे यावे. तुमची मॅच आहे.
झेलबादची संधी आहे. यस, आता मात्र चूक झालेली नाही या विकेटचा झालाय पतंग. बडी मछली जाल में फलंदाज झालाय पाथ. वन विकेट डाऊन. सदस्य सचिन नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मोठी विकेट त्या ठिकाणी गेल्या. दर्शनला आपण पाहिलं माघारी परतत असताना. शापूर आणि बदलापूरची मॅच आहे. बदलापूर चॅलेंजर्स आणि शापूर. नक्कीच बदलापूर चॅलेंजर्स आणि शापूर संघ विनंती असेल टॉस साठी यायचा. नक्कीच चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. चेंडू ट्रॅव्हल होत असताना गवताला गव्वच निघाला तर 4 धावा नक्कीच त्या ठिकाणी मिळतील आणि 4 धावा महत्वपूर्ण 4 धावा त्या ठिकाणी एकवडल्या जातील. आता आपण जर विचार करतो चांगलं क्रिकेट त्या ठिकाणी दाखवत असताना विकेट जरी गेली असेल तरी स्कोरबोर्डचं प्रेशर अद्याप येऊ दिलेलं नाही. कॉल केला जातोय टेल्सचा टॉस होत असताना. फटका चांगला आहे त्या क्षेत्रामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात पुन्हा एकदा 4. निकेश फिकीचा कौल आपल्या पदरामध्ये पाडून निर्णय नक्कीच कळवतील. त्या क्षेत्रामध्ये तोच झोन टार्गेट केला जातोय आणि आता मात्र सलग येतोय 2 चौकारानंतर. हा षटकार दिमागदार जदरदार फटका. मॅग्निफिसंट स्ट्रोक स्ट्रेट आउट ऑफ द ग्राउंड. यस टीजे. फटका चांगला आहे पण आता मात्र प्रोटेक्शन वॉटर लाईन वर असेल. एक धाव त्या ठिकाणी असेल. मुव्हिंग षटक नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मोठा फटका नक्कीच त्या ठिकाणी आला. 41 धावा दफलकावरती. आता आपण ओव्हर्सचा जर विचार करतो तर 3 षटक या ठिकाणी समाप्त झाली आहेत आणि 41 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेला. नक्कीच ड्रिंक्स ब्रेक असेल त्यानंतर पाणी घेऊन जायचं अंपायर्सला असेल. पुढच्या षटकामध्ये अंपायर्सला पाणी प्रोव्हाइड करायचं विनंती असेल. आता नाही पुढच्या Everybody make it bounce.
नक्कीच आपण रामला पाहिलं, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूची सांगता नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र फटका फसलाय का नाही, फटक्यात ताकद आहे आणि फटका जातोय सीमारेषा पार. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट आउट ऑफ द ग्राउंड. षटकार एसटीच्या. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव पण मिळेल. रामला पण पाहिलं, षटकारानंतर एक धाव काढण्यामध्ये यश संपादित केला. आणि ज्या वेळेला तुम्हाला स्ट्रेट फटके म्हणजे समोरच्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही खेळू शकता त्यावेळेला तुम्हाला काही गरज नाहीये की तुम्ही 5चा 20 झोन टार्गेट करा. समोर जर क्षेत्रामध्ये तुम्ही यू मध्ये खेळू शकता तर नक्कीच एक चांगली बात असते. जो प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स तुमच्यामध्ये टेनिसमध्ये देखील असतील तरी पण तुम्ही चांगलं सादरीकरण समोरच्या क्षेत्रामध्ये करू शकता. पाटी खेळायचे नक्कीच फायदे असतात, तोटे नाही आहेत. पण जेव्हा डॉट पर्सेंटेज रेज होतं, पाटी खेळण्याच्या नादामध्ये डॉट चेंडू खेळले जातात, तेव्हा मात्र कुठेतरी प्रेशर बिल्डअप होऊ शकतं आणि याच्याकडे नक्कीच प्रत्येक संघाने दक्षता घेतली पाहिजे. हा कसा फटका चेंडूला पाठवला सीमारेषा पार. स्क्वेअर कटचा मारा, चेंडू पाठ जातोय सीमारेषा पार. स्क्वेअर कट ठरतोय सुपर कट, चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात 4 एसटीच्या. होता पंचांकडे लाऊड अपील असेल. यस, फलंदाजांचा इशारा आलाय, फलंदाज झालाय बाद. की कन्व्हर्सेशन केलं जाईल. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल.
दुविधा मनस्थितीमध्ये टाकू शकतं गोलंदाजाला. पण अद्याप पहिल्या चेंडूचा विचार केला तर तसं काही फायरसात जाणवलं नाही. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला कंडिशन्स अडॉप्ट कराव्या लागतात. जेव्हा डावखुरा हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो तेव्हाचा टप्पा आणि लाईनल लेंथमध्ये देखील थोडंसं परिवर्तन करावं लागतं. अद्याप चांगलं परिवर्तन त्या ठिकाणी नक्कीच पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं. वैयक्तिक पहिलं षटक आहे आणि आता उजव्या हातांचा फलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र नक्कीच नोचा इशारा आलाय. मी म्हटलं अडॅप्ट करणं फार कठीण असतं कारण जेव्हा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असतं तेव्हा टप्प्यामध्ये थोडंसं परिवर्तन करूनच गोलंदाजी करावी लागते. इथे मात्र फ्री डा आणि 2 धावा देखील मागच्या चेंडूवर मिळाल्यात. संजीवनी असेल स्कोरबोर्ड साठी. फटका चांगला आहे. थोडंसं मिसफिल्ड फंबल पाहायला मिळालं. मिसफिल्ड तेवढी महागात पडली नाही कारण फ्रीडचा चेंडू होता. एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. पुन्हा एकदा फलंदाज आपण राहुलला पाहतोय. चांगला फटका. नक्कीच चेंडू टप्पा पडल्यानंतर मागे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्याने धाव फलक पुढे सरसावेल ते म्हणजे 57 या आकड्यावरती. फटका चांगला. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप्स. चौकार यस्टीजा. फटका चांगला. गॅप शॉट सिलेक्शन आहे. कोणीच क्षेत्ररक्षक नाहीये. खाली इलाका होता आणि त्या इलाक्यामध्ये नक्कीच आपलं वर्चस्व सिद्ध केला. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात पुनश्च एकदा 4. नक्की शापूर या संघाचा निर्णय असेल फलंदाजीचा आणि आमंत्रित करेल प्रतिस्पर्धी संघ बीडीसीए चॅलेंजर्स या संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी. फुलटा चेंडू आहे. बॅटची गडा लागली. चेंडू ट्रॅव्हल होतो. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही आणि इथे मात्र धावा मिळाल्या 4. फार निश्चितपणे हे षटक मात्र पूर्णपणे मुव्हिंग षटक असेल कारण जर अद्याप आपण विचार केला फार धावा या ठिकाणी नक्कीच खर्च केला. नक्कीच विनंती असेल. फील्ड तुम्ही चेंज करू शकत नाही या चेंडूवर आणि पुन्हा एकदा नोचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने. दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जाईल. पुन्हा एकदा नोचा इशारा आलाय आणि आता मात्र
फटका चांगला, क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं, फुलटॉसचा वापर करता आला नाही. धावचीची संधी यस 2 धावा 1 मध्ये यश संपादित गेल्या. षटक क्रमांक या ठिकाणी नक्कीच 5वं समाप्त झालं आणि 5व्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 75 धावा आणि 76 धावांचा या ठिकाणी आव्हान असेल. आजच्या दिवसातील सर्वाधिक टोटल नक्कीच 76 धावांचं आव्हान या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि विनंती असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला, खोपोली संघाला, की तुम्ही लवकरात लवकर नक्की क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि कल्याण ग्लॅडिएटर संघ तुम्ही आपले 2 सलामीवीर फलंदाज कृपया करून मैदानाच्या आतमध्ये पाठवा, जेणेकरून जास्त वेळ आपल्याकडे नाही आणि आपल्याला सामने देखील भरपूर अजून खेळवायचे. मैदानात म्हणजे आतमध्ये अग्रेसिव्ह माइंड सेटने एंटर होत असताना आपल्याला 2 सलामीवीर फलंदाज नक्कीच पाहायला मिळतात. नाव माहित आहे का? नक्कीच एका बाजूला आपल्याला संदेश पाहायला मिळतो तर एका बाजूला संजित पाहायला मिळतो. नक्कीच बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला
पहिल्या चेंडूवर घुटनाडेक और तमाशा देख चेंडूला विरकावून दिलाय. पुन्हा एकदा सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवर धावा मिळत आहेत 4. अप्रतिम बॉलिंग त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली असती दुसऱ्या सत्रामध्ये, पण इथे मात्र पहिल्या चेंडूवर जे चोख प्रतिउत्तर दिलंय ना नक्कीच कौतुकास्पद असेल. टार्गेट देखील मोठे अशाच प्रकारे नक्कीच मोठे फटके आपल्याला पाहायला मिळणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आर्क मध्ये चेंडू येईल, जेव्हा जेव्हा स्लॉट मध्ये चेंडू येईल तेव्हा तेव्हा पार्क आणि प्लॉट मध्ये पाठवणं देखील तितकंच गरजेचं आहे. दुसरा चेंडू प्रगतीपथावर असेल. देखील चांगला आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता पहिला चौकार आल्या असल्यानंतर नक्कीच कमबॅक केलं जातो या ठिकाणी. हा देखील बॅटची गडा लागल्या. डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. फटका नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर तदनंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच मोठे फटका अजून आलेला नाहीये. कोलवा टप्प्याचा चेंडू त्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एकच धाव त्या ठिकाणी असेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल ते म्हणजे 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. फटका चांगला आहे. फटकाला जवाब आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला जातोय धावफलकावरती. आता मात्र धावांची नोंद झाली आहे ती म्हणजे 9 धावा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 9. नक्कीच एक सॉफ पुन्हा एकदा त्या ठिकाणी नक्कीच घेतली जाते. धावफलकाचा जर पुन्हा एकदा आपण विचार करतोय तर धावफलकावरती 10 धावांची नोंद त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे. फटका लाजवाब आहे. चेंडू आता थांबणार नाहीये. चेंडू देखील सीमारेषा पार
धावा मिळतात पुनश्च 4. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चिंटू ट्रॅव्हल होत असताना आउटफील्ड फास्ट आहे पण क्षेत्ररक्षक अडू शकतील का नो तेव्हा मिळतात 4. येस पुनश्च एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील आहेत. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज तयार होता. नोचा इशारा आला. तो फटका खेळू शकले असं तर फ्रीड असेल. हॅलो नक्कीच लेदर शॉट या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. कला आणि कलेचं सादरीकरण हलक्यारित्या देखील टेनिस क्रिकेटमध्ये कशा प्रकारे चौकार एकवटू शकतो हेच या शॉटने नक्कीच सांगितलं. ताकदीची गरज नाही आहे. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ यापेक्षा नक्कीच प्रात्यक्षिक दुसरं उदाहरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार नाही. नक्कीच विनंती असेल बॉलर्स नेम सांगायचं कृपया करून. अमोल नक्कीच चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील असतील आणि विनंती असेल थोडासा सामना लवकरात लवकर स्पीडअप करा जेणेकरून आपल्याकडे उर्वरित 6 सामने त्यानंतर शिल्लक असतील. एका जाऊ त्या ठिकाणी परत एकदा मिळेल. फुलटॉस चेंडू थांबणार नाही. चेंडू वन बाउन्स जाणार आहे. सीमारेषा पार धावा मिळणार आहेत. पुनश्च एकदा 4.
परत एकदा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर वैयक्तिक खेळी 28 धावांची त्यांनी या ठिकाणी साकार केल्या. तब्बल 9 चेंडू मध्ये 28 धावा कौतुकास्पद आहे. माफ करा, 8 चेंडू मध्ये 28 धावा. नाही इथून पुढे गरज असेल 13 चेंडू आणि 37 धावांची. मॅच अजून ऑन आहे, मॅच अजून संपलेली नाही आहे. 13 चेंडू मध्ये 37 धावा या ठिकाणी कशा प्रकारे केल्या जातील नक्कीच हे पाहणं गरजेचं असेल. 13 चेंडू 37 धावा. फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला जाईल, समीकरण बदलेल. आता मात्र गरज असेल 12 चेंडू आणि 35 धावा. उलटी गिनती चालू या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू मध्ये 35 धावा कशा प्रकारे केल्या जातील किंवा कशा प्रकारे रोखल्या जातील नक्कीच हे पाहावं लागेल. कधी आला तू? कसा आहे? लग्न विघ्न केला. हे काय पावर टाकते का रे? पावर टाका.
त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. त्रेचाळीसावा धाव फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आणि 33 धावांची गरज नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. वाईट आहे. आपण संजय हात समांतर धावा मिळतात. अवांतर रूपात एकनी भर पडते आणि समीकरण बदलत्या. 10 चेंडू आणि 32 धावा. समीकरण अजूनही महाग आहे. अजूनही जर आपण विचार केला तर मोठ्या फटक्यांची अत्यंत नितांत गरज आहे. मोठे फटकी येतील का की नक्कीच जर सामना झुकला प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने तो मात्र नक्कीच इथे झुकताना पाहायला मिळेल. वाईटचा इशारा आला. ऍक्शन मध्ये ऑब्जेक्शन देखील घेतलं जाते माझ्या मध्ये. पंचांनी इशारा केलेला. बॉलर कडून देखील ऑब्जेक्शन घेतलं जात आहे. साईड चेंज केली जाते. फटका चांगला. गॅप शॉट सिलेक्शन आहे आणि नक्कीच पहिल्या अटेम्प्टमध्ये देखील चांगली उजलफेकी थ्रोफेकी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा नक्कीच त्या ठिकाणी एकवटला गेल्यात. इथून पुढे जर आपण प्रतिस्पर्धी संघाचा विचार करतो तर गरज आहे ते 8 चेंडू आणि 29 धावांची. 8 चेंडू आणि 29 धावा धाव फलकावरती नक्कीच या ठिकाणी कराव्या लागतील. आता समीकरण असेल 8 चेंडू आणि 28 धावांचा. माफ करा. फटका चांगला. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळते 4. चौकार. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल या षटकामधील. या एका चेंडूवर जर मोठा हल्ला चढवला गेला तर सामना मॅच अजूनही ऑन असेल. मॅच अजूनही बॅलन्स असेल. हृदयाचे ठोके वाढवणारा असा रोमहर्षक सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला प्रतिस्पर्धी संघांचा जर आपण विचार करतोय तर एका बाजूला खोपोली तर एका बाजूला कल्याण ग्लॅडिएटर संघ नक्कीच इथे झुंज देत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 प्रतिस्पर्धी संघांची झुंज नक्कीच पाहायला मिळते. डबल के खोपोली वर्सेस कल्याण. सात चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 7-23.
सात चेंडू 23वा कॅल्क्युलेटर ऑन झाले तिथे समीकरण बदलत चालली आहेत. या षटकाचा जर आपण विचार करतोय भरपूर निर्णायक षटक असेल. या षटकावर जर षटकार चौकार आला तर मॅच पूर्णपणे काबीज करण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो. तो म्हणजे कल्याण ग्लॅडिएटर संघ 76 धावा चेसिंग 2 मध्ये नक्कीच चेस केल्या जातील का. निर्णायक चेंडू असेल या षटकातला. मॅच ऑन आहे, मॅच चालू झाली आहे, मॅच अजूनही बॅलन्स आहे. 50-50 सामना प्रेक्षकांच्या बैठीसाठी. फटका चांगला, फटकाला जवाब आहे. क्रिकेटचा क्लास दाखवलाय. व्हेरी गुड टायमर ऑफ द क्रिकेट बॉल. विशाल पाठवतोय चेंडू सीमारेषा पार. धावा मिळते 4. वॉट शॉट, वॉट बॅटिंग. येस टीचर. संदेश रिटायर झाले आणि संदीप गेला आता बॅटिंगला. संदीपला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. रिटायर हट्स या ठिकाणी नक्की संदेश सर आपल्याला पाहायला मिळाला. कारण इथून पुढे गरज असेल 6 चेंडू आणि 19 धावांची. 6-19 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 चेंडूवर एक षटकार आणि समीकरण पूर्णपणे बदलेल. पहिल्या चेंडूवर जर आला तर मॅच पूर्णपणे खुली होईल, मॅच ऑन होईल. 6 चेंडू 19 धावा. समीकरण खुला. सरळ खेळलाय डाऊन दी ग्राउंड. फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा 1 पडण्यामध्ये यश संपादित झालाय. That's a good running between the wicket. 5 चेंडू 17 धावा. मॅच ऑन आहे. मॅच अजून बॅलन्स आहे. 5 चेंडू 17 धावा. फटका चांगला, फटका जवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे. मिस फील्डिंग. चेंडू जातोय सीमारेषा पार. म्हणतात ना उड़ान तो भरनी है चाहे कई बार गिरना पड़े, सपनों को पूरा करना है चाहे खुद से भी लड़ना पड़े. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात 4. यस टीचर. फटका लाजवाब आहे. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात पुनश्च एकदा 4-4 आणि 4. येस टीचर चालू राहू द्या. अभी मजा आएगा ना भिड़ो. बेलीची नागिन निघाली. मुन्नावर डोळा लागला. बेलीची नागिन निघाली. मुन्नावर डोळा. आता इथून पुढे 3 चेंडू 9 धावा. मॅच फिरली आहे. टर्निंग पॉइंट. जो निर्णय घेतला होता संदेश सरांना माघारी घ्यायचा आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा तो पूर्णपणे सफल ठरतोय. फटका चांगला खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. तिसरी धाव एकवडली जाईल का की 2 धावांमध्ये समाधान मानावं लागेल. समीकरण पूर्ण बदललंय. 2 चेंडू 7 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॅटल.
दोन्ही संघांमध्ये महत्वपूर्ण लढतीमध्ये असा सामना परत पाहायला मिळतोय. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. उडान तर भरली आहे पण कुठे लँड होईल. झेल ड्रॉप झालाय, झेल झालाय ड्रॉप. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. नक्कीच 3 धावा. समीकरण बदललंय. 1 चेंडू 4 धावा. जर इथे परत 3 धावा घेतल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. कल्याण ग्लॅडिएटर संघ पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळताना पाहायला मिळेल. पण इथे जर चौकार पाहिला तर मात्र नक्कीच विजयाच्या बाजूने आपली विजयाची मोहर उमटवेल. पण कशा प्रकारे या 1 चेंडूवर किती धावा एकवडल्या जातील. विशाल स्ट्राईक किंडला पाहतोय. फटका चांगला, फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एक रनने इथे मात्र सामना या ठिकाणी हारलाय. आणि जर कल्याण ग्लॅडिएटर संघाचा जर आपण विचार करतो तर सुपर ओव्हर मध्ये ते सामना हरले होते आणि हा सामना देखील 1 धावेने हरलेत. कुठे कमी पडलेत का की फाईट पूर्ण केली आहे. आपल्या संघावर विश्वास ठेवावा लागेल. हार्ड लक फॉर बोथ टीम. फार वाईट वाटतं असा संघ जेव्हा अशा प्रकारचा खेळ दाखवतो, अशा प्रकारची मॅच रंगवतो. नक्कीच फार कौतुक आहे. टाळ्या झाला पाहिजेत एकदा कल्याण ग्लॅडिएटर संघासाठी. फार उत्कृष्ट खेळ त्यांनी आजच्या दोन्ही मॅच मध्ये आम्हाला दाखवला आणि वेल प्लेड प्रतिस्पर्धी संघ खोपोली. येस डी डॉक्टर शिंदे